माढा लोकसभेवरून सस्पेन्स आता वाढल्याचं दिसतंय। धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि उद्या पुण्यामधील मोदी बागेत ही भेट होणार असल्याची माहिती समोर येते। महादेव जानकर सुद्धा माढ्यासंदर्भात शरद पवारांची भेट घेणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा शरद पवारांची भेट घेणार आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। धैर्यशील मोहिते पाटील उद्या भेट घेणार का अशी शक्यता निर्माण होती आणि जानकर सुद्धा आता याच संदर्भात शरद पवारांची चर्चा करणार आहेत, भेट घेणार आहेत। त्यामुळे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकची माहिती घेऊया तुमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, बंडाचा महायुतीला कसा फटका बसू शकतोय? माढा लोकसभेच्या संदर्भाने अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणावी लागेल। एकीकडे निंबाळकरांना तिकीट दिल्यानंतर प्रचाराची सुरुवात त्यांनी केली आहे, मात्र दुसरीकडे माढ्यामध्ये मोहिते पाटलांनी देखील प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि अशातच ते आता शरद पवार यांची उद्या मोदी बागेत सकाळी भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे। मोहिते पाटील हे शरद पवारांची भेट यासाठीच घेत आहेत की माढ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत मोहिते पाटलांना यावेळी लोकसभेला उभं राहायचंय आणि त्याच्यासाठी त्यांना पाठिंबा जो आहे तो शरद पवारांच्या गटाचा मिळवायचा आहे। इतकंच नाही तर उद्या महादेव जानकर देखील शरद पवार यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत। अगदी थोड्या वेळापूर्वी ज्योती मेटे या देखील शरद पवारांना भेटून गेलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा भेटीगाठींना अत्यंत महत्व आलं आता आपण पाहतोच। मात्र माढ्याची जी जागा आहे त्या जागेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकी उद्या जी भेट होणार आहे त्या भेटीत मोहिते पाटील काय विषय मांडतात, काय नेमका निर्णय घेतला जातो हे पाहावं लागेल। तर दुसरीकडे बीडची देखील जागा जी अत्यंत इंटरेस्टिंग ठरलेली आहे। पंकजा मुंडेंना जिथे तिकीट दिलं गेलंय तिथले सोनवणे हे उद्या शरद पवारांना भेटण्याची शक्यता आहे मोदी बागेत। पहाटे 11च्या दरम्यान ही भेट होईल असं बोललं जातं। नक्कीच ज्ञानेश्वर, अपडेट्स घेत राहू। माणाचा तिढा कधी सुटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी ज्ञानेश्वर।